आज शेवटची संधी दिली होती माननीय अपर जिल्हाधिकारी यांनी. या बाबतीत चंद्रकांत वळवी, अनिल वसावे आणि पियुष बोंगिरवार या तिघांनी आज आपलं लेखी म्हणणं आणि जी कागदपत्र मागच्या तारखेला दिली होती ती या तारखेला अपूर्ण कागद दिली. आणि या कागदपत्रामध्ये त्यांची नाशिक, नंदुरबार, सातारा या आणि इतर जिल्ह्यामध्ये जमीन असल्यामुळे सदरचं प्रकरण महाराष्ट्र जमीन कमाल धारणा कायदा 1961 कलम 14 नुसार माननीय अपर मुख्य सचिव महसूल यांच्याकडे वर्ग करण्यात येणार आहे, असं माननीय अपर जिल्हाधिकाऱ्यांनी आज सांगितलं. आणि त्याचबरोबर जे इतर 10 जण होते त्यामध्ये पियुष अरमान वळवी, आदित्य वळवी, संगीता वळवी आणि रत्नप्रभा वसावे या 10 जणांची जी काय कागदपत्र दिली त्यांच्या जमिनी सातारा जिल्ह्यातच आहेत. त्यांचं जमीन धारणा कायद्याचं उल्लंघन झालं किंवा कसे याचे कागदपत्र पडताळणी करून येत्या 10 ते 15 दिवसात माननीय जिल्हाधिकारी साहेब निकाल देणार आहेत. त्या तिघांची कुणाची वरच्या आयुक्तांकडे हे होणार आहे? माननीय अपर मुख्य सचिव महसूल विभाग यांच्याकडे सुनावणी होणार अशी ही जी प्रकरण आहे ते त्या ठिकाणी गेल्यानंतर ठरवणार की सातारा जिल्हाधिकारी किंवा नंदुरबार जिल्हाधिकारी किंवा नाशिक जिल्हाधिकारी यांना कुणाकडे सदरची चौकशी करावी असे निर्णय देणार अपर मुख्य सचिव. आणि त्यानुसार त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होणार. म्हणजे 13 जणांपैकी तिघांची होणार. तिघ चंद्रकांत वळवी, अनिल वसावे आणि पियुष बोंगिरवार. ह्यामध्ये नेमकं प्रकरण काय आहे हे थोडक्यात सांगा. म्हणजे झाडानी तालुका महाबळेश्वर या ठिकाणी चंद्रकांत वळवी व इतर 13 जण यांनी 740 एकरपेक्षा जास्त जमीन घेतलेली आहे. त्याचे सातबारे मला सापडले. त्यानुसार मी सदरचे प्रकरण मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्यानंतर याबाबत कमाल जमीन धारणा कायद्याचं उल्लंघन झाल्याचं दिसून आलं. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी या 13 जणांना नोटिसा बजावल्या आणि त्यानुसार सुनावणी सुरू होती आणि सुनावणीची अंतिम संधी आज दिली होती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.